काँग्रेसमध्ये काही काळ शांत असलेले मिलिंद देवरा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटात प्रवेश करणार या चर्चेचं वावटळ शांत होत नाही। तीच आता चर्चा रंगते मिलिंद देवरा यांच्या शिवसेना प्रवेशाची। मिलिंद देवरा यांच्या मनात नेमकं काय चाललं याबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत। एकेकाळी दक्षिण मुंबईतून काँग्रेसचे खासदार राहिलेले मिलिंद देवरा शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत। काही दिवसांपूर्वीच मिलिंद देवरा अजितदादा गटात प्रवेश करून राष्ट्रवादीच्या तिकिटावर दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवतील अशी ही चर्चा रंगली होती। परंतु आता ते शिवसेनेची वाट धरणार असल्याची बातमी समोर येते। मिलिंद देवरा दक्षिण मुंबई मतदारसंघातून लढण्याकरता इच्छुक आहेत। त्यांनी याबाबत आतापर्यंत कधी जाहीर वक्तव्य केलं नसलं तरी त्यांचीही इच्छा काही लपून राहिलेली नाही। अगदी काल परवा सुद्धा देवरा यांनी ठाकरे गटाला दिलेला इशारा त्याचेच संकेत आहेत। नेत्यांनी जागांसाठी पब्लिकली दावा करू नये। दक्षिण मुंबई मतदारसंघ सध्या ठाकरे गटाच्या ताब्यात आहे। अरविंद सावंत हे गेल्या 2 टर्मपासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत। शिवाय शिवसेनेतल्या फुटीनंतर सावंत हे ठाकरे गटाबरोबर एकनिष्ठ राहिल्याने उद्धव ठाकरे ही जागा सोडण्याची शक्यताच नाही। त्यामुळे देवरांसमोर लोकसभा निवडणूक लढवण्याचा पर्यायच उरला नव्हता। अशा वेळी दुसऱ्या पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवण्याचा देवरांचा कल दिसतोय। त्यासाठी त्यांनी शिवसेनेची निवड केली असल्याचं दिसतंय। विशेष म्हणजे काँग्रेस ही मिलिंद देवरांबाबत फार आग्रही असल्याचं चित्र नाही। त्यामुळे मिलिंद देवरांनीच आता वेगळी वाट निवडली असल्याची चर्चा आहे। पण या चर्चेत तथ्य नसल्याचं सध्या तरी काँग्रेसकडून सांगण्यात येतंय। त्या माहितीला काही आधार नाही। चर्चा दुनियाभरचे लोक करत असतात। महाविकास आघाडी भक्कमपणे उभी असल्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे। सर्व सर्वे महाविकास आघाडीच्या बाजूने असल्यामुळे महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी, नेत्यांना बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचे एक वावड्या या उठवल्या जातात। दक्षिण मुंबई मतदारसंघाला मिलिंद देवरांच्या आधी त्यांचे वडील मुरली देवरा यांची परंपरा आहे। इतकी वर्ष काँग्रेससोबत एकनिष्ठ राहिलेले देवरा घराणं आता असल्याचं चित्र निर्माण झालंय। मिलिंद देवरा 1-2 दिवसात याबाबत अधिकृत भूमिका मांडतील। तत्पूर्वी ते आपल्या कार्यकर्त्यांना भेटून आपला निर्णय त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत अशी माहिती लोकशाहीच्या हाती लागलेली आहे। देवरांनी काँग्रेसची साथ सोडल्यास दक्षिण मुंबईतलं राजकीय वातावरण नक्कीच ढवळून निघेल यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।